नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण गटाने एकत्र खरेदी केलेल्या निविष्ठेची एंट्री स्मार्ट शेती ॲपवर कशी भरायची ते बघणार आहोत. लॉग इन करून तुम्ही ॲपच्या होम स्क्रीनवर या. इथे तुम्हाला तुमचे गट दिसतील. ज्या पिकाच्या गटासाठी तुम्हाला ही माहिती भरायची आहे त्या गटाची माहिती या बटनावर क्लिक करा. इथे वर गटाचं नाव आणि इतर माहिती दिसते. त्याच्या खाली जे विभाग दिसतात त्यापैकी एकत्र निविष्ठा खरेदी या बटनावर क्लिक करा. पुन्हा एकदा एकत्र निविष्ठा खरेदी या विभागावर क्लिक करा. ही आपल्या एकत्र निविष्ठा खरेदीची यादी दाखवणारं पेज आहे. जसं जसं आपण इथे एंट्री करत जाऊ तसं तसं त्याची यादी आपल्याला इथे दिसेल. सगळ्यात वरती सूचना दिलेली आहे की गटाचे निमंत्रक प्रत्येक नवीन खर्चासाठी स्वतंत्र एंट्री करतील. तसेच प्रत्येक एकत्र खरेदी किंवा भाड्याने घेण्याच्या प्रक्रियेमध्ये गटातील किमान 7 सदस्य सहभागी असणे आवश्यक आहे. जर अशा प्रकारे गटाने 5 वैध खर्च एकत्रितपणे केले तर प्रत्येकी 2 याप्रमाणे या विभागाचे पूर्ण 10 गुण गटाला मिळतील. लक्षात घ्या की ही एकत्र निविष्ठा खरेदीची एंट्री फक्त गटाचे निमंत्रकच गटामार्फत करू शकतात. इतर सदस्यांना पुन्हा त्याची वेगळी एंट्री करण्याची आवश्यकता नाही. आता एंट्री कशी करायची ते आपण बघूया. खालच्या उजव्या कोपऱ्यात दिसणारं पिवळं बटन आहे एकत्र निविष्ठा खरेदी ॲड करा. त्या बटनावर क्लिक करा. इथे पुन्हा एकदा वर तीच सूचना दिलेली आहे. त्याच्या खाली आपल्या गटाचं नाव आणि गटाचं पीक दिसते. म्हणजे आपण कुठल्या पिकासाठी एंट्री करतोय हे आपल्याला प्रत्येक वेळी दिसत राहील. आता आपला एकत्र निविष्ठा खरेदीचा फॉर्म सुरू होईल. सगळ्यात आधी ज्या निविष्ठेसाठी आपण एंट्री करतोय ती निविष्ठा आपल्याला दिलेल्या यादीतून निवडायची आहे. त्यासाठी शोधा बटनावर क्लिक करा. तुम्ही ज्या कुठल्या निविष्ठेची एंट्री करताय ती दिलेल्या यादीतून निवडा. उदाहरणार्थ रासायनिक खत. आता या निविष्ठा खरेदीचा दिनांक आपल्याला इथे भरायचा आहे. मी इथे भरते 23 फेब्रुवारी. त्याच्या खाली या खरेदीसाठी जो काही खर्च आला त्याची एकूण रक्कम आपल्याला इथे भरायची आहे. उदाहरणार्थ 20,000 रुपये. त्याच्या खाली बचत आपल्याला भरायची आहे. जर एकत्र निविष्ठा खरेदी केल्यामुळे मोठी ऑर्डर दिल्यामुळे गटाला काही सवलत मिळाली असेल, काही डिस्काउंट मिळाला असेल तर ती म्हणजे गटाची झालेली बचत आहे. तर तुम्हाला ही खरेदी करताना जी काही बचत झाली ती इथे भरा. उदाहरणार्थ 5,000 रुपये. म्हणजे 25,000 रुपये आपला एकूण खर्च होता, पण दुकानदाराने आपल्याला 5,000 रुपयाची सवलत दिली. त्यामुळे आपल्याला 20,000 रुपयामध्येच आपली निविष्ठा मिळाली. तर एकूण रक्कम असेल 20,000 रुपये, बचत असेल 5,000 रुपये. त्याच्या खाली या खरेदीच्या पावतीचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. तो 2 प्रकारे तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडे कागदाची पावती असेल तर कॅमेरा वापरून त्याचा फोटो काढून इथे लगेच अपलोड करू शकता, किंवा आधीच तुमच्या फोनमध्ये तो फोटो काढून ठेवणे आणि गॅलरीमधून तो अपलोड करणे हे 2 पर्याय इथे आहेत. फोटो अपलोड करण्यासाठी फोटो अपलोड करा या निळ्या बटनावर क्लिक करा. जसं मी म्हणाले 2 पर्याय दिसतील, कॅमेरा आणि गॅलरी. जर तुम्ही कॅमेरा वापरत असाल तर कॅमेरा निवडा. गॅलरीमध्ये तुमच्या या पावतीचा फोटो असेल तर गॅलरी निवडा. मी गॅलरी निवडते. मग गॅलरीमधून योग्य त्या पावतीचा फोटो इथे निवडा. तो फोटो इथे अपलोड होईल. आता त्याच्या खाली सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे या एकत्र निविष्ठा खरेदीमध्ये जे जे सहभागी होते त्या प्रत्येक सदस्याचा वाटा आपल्याला इथे भरायचा आहे. जर सगळ्यांचा वाटा सारखा असेल तर सारखीच रक्कम इथे येईल. जर तो वेगवेगळा असेल तर तो त्याच्यानुसार जो काही असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. फक्त एकाच गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे सहभागी सदस्यांच्या वाट्याची रक्कम याची बेरीज आणि आपली एकूण रक्कम एकमेकांशी तंतोतंत जुळली पाहिजे. आता जे जे सदस्य या खरेदीमध्ये सहभागी आहेत त्यांचा वाटा मी इथे भरते. जर खरेदीमध्ये सहभागी असणाऱ्या सदस्यांच्या वाट्याची बेरीज आणि आपली एकूण रक्कम जुळली नाही तर तसा अलर्ट मेसेज सुद्धा ॲप आपल्याला दाखवतं. सावधान, खर्चातील सहभागींच्या वाट्याची बेरीज जी फक्त 19,000 रुपयेच होते ही एकूण रक्कम जी की 20,000 रुपये आहे त्याच्यासोबत जुळायला हवी. कृपया सर्व आकडे तपासून योग्य ती दुरुस्ती करा. आता ज्या चुकीमुळे आपली एंट्री सबमिट होत नव्हती ती दुरुस्ती मी इथे करते. पहिल्या सदस्याचा वाटा 1,000 नव्हता तर 2,000 होता. हा बदल मी इथे करते आणि आता एंट्री सेव्ह करते.
एंट्री झाली थेट ही घ्या ताऱ्याची भेट म्हणत ॲप आपल्याला आपली एंट्री यशस्वी झाली आहे याची पोचपावती देईल. याच विभागामध्ये जसं आपण एकत्र निविष्ठा खरेदी करतो तसंच काही निविष्ठा आपण एकत्रितपणे भाड्याने सुद्धा घेऊ शकतो. उदाहरणार्थ पेरणी यंत्र, BBF यंत्र, नांगरणीसाठी ट्रॅक्टर, या गोष्टी काही गट विकतही घेतात किंवा काही वेळा ते भाड्यानेही घेतली जातात. जर एकत्रितपणे गट म्हणून एखादी निविष्ठा भाड्याने घेतली जात असेल तर ती सुद्धा या विभागात ग्राह्य धरली जाते. त्याची एंट्री कशी करायची त्याचं एक उदाहरण आपण बघूया. पुन्हा एकदा नवीन एंट्री ॲड करण्यासाठी खाली दिलेल्या पिवळ्या बटनावर क्लिक करा. आता इथे निविष्ठा निवडामध्ये आपण निवडूया पेरणी यंत्र. पेरणी यंत्र 2 प्रकारे त्याचा खर्च होऊ शकतो. एक म्हणजे आहे ते उपलब्ध असलेलं पेरणी यंत्र भाड्याने घेणे किंवा त्याची खरेदी करणे. आपण इथे भाड्याने घेणे हा प्रकार निवडूया. जर तुम्ही खरेदी केलं असेल तर पहिली एंट्री जशी आपण बघितली त्याप्रमाणे तुम्ही सगळी माहिती भरू शकता. भाड्याने घेत असाल तर भाड्याने घेणे हा पर्याय निवडायचा आहे. लक्षात घ्या, ज्या निविष्ठा भाड्याने घेतल्या जाऊ शकतात त्याच निविष्ठांसाठी हे पर्याय दिसतील. गांडूळ खत, शेणखत, रासायनिक खत जे भाड्याने न घेता प्रत्यक्ष आपल्याला खरेदीच करावे लागतात त्या केसमध्ये तुम्हाला इथे हे पर्याय दिसला नाहीत. आता इथे यंत्र भाड्याने घेण्याचा दिनांक निवडायचा. पुन्हा एकूण रक्कम म्हणजे भाडं जे काही लागलं, जो काही खर्च आला तो आपल्याला इथे भरायचा. बचत किती झाली, जर काही बचत झाली असेल तर ती बचत इथे लिहू शकता. जर बचत झाली नसेल तर 0 ही संख्या सुद्धा इथे टाकता येते. पुन्हा एकदा पावतीचा फोटो अपलोड करा. जे सदस्य सहभागी झाले त्यांचा वाटा इथे भरा. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करा या बटनावर क्लिक करा. आपली एंट्री सेव्ह होत आहे. एंट्री झाली थेट ही घ्या ताऱ्याची भेट म्हणत ॲप आपल्याला आपली एंट्री यशस्वी झाली आहे याची पोचपावती देईल. आपण जसं जसं या विभागात एंट्री करणार आहोत तसं तसं एंट्रीची यादीमध्ये आपल्याला आपल्या सगळ्या एंट्री दिसणार आहेत. सगळ्यात वरती कुठल्या निविष्ठेची एंट्री केली आहे त्याचं नाव दिसतं, एकूण रक्कम दिसते, काही बचत झाली असेल तर ती बचतसुद्धा दिसते आणि त्या खर्चामध्ये किंवा त्या खरेदीमध्ये किती सदस्य सहभागी झाले हे सुद्धा दिसतं. माझ्या पहिल्या एंट्रीमध्ये 5च सदस्य सहभागी आहेत आणि इतर 2 एंट्रीमध्ये 9 आणि 7 सदस्य सहभागी आहेत. तसेच कुठल्या सदस्याचा किती वाटा आहे हे जर बघायचं असेल तर प्रत्येक एंट्रीच्या कार्डवर डाव्या बाजूला जे निळं बटन आहे सदस्यांचा वाटा आय, त्या बटनावर क्लिक केलं की प्रत्येक सदस्याचा वाटासुद्धा आपल्याला इथे दिसतो. म्हणजे एंट्री ओपन करून मध्ये शोधत बसायची गरज नाही, बाहेरही तुम्ही ही माहिती बघू शकता. जर एखाद्या एंट्रीमध्ये काही बदल असतील तर तुम्ही जे एडिट बटन आहे त्या एंट्रीच्या कार्डवर, त्या एडिट बटनावर जाऊन जे काही बदल असतील ते तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ मी इथे तारीख बदलून तुम्हाला दाखवते आणि मग तो बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह करा या बटनावर क्लिक करायचं. आपण जशा जशा या एंट्रीज भरत जाऊ तसे तसे आपल्याला या विभागाचे गुणसुद्धा मिळत जातील. फक्त अट एवढीच आहे की प्रत्येक या एकत्र खरेदीमध्ये किंवा एकत्र भाड्याने घेण्याच्या प्रक्रियेमध्ये गटातील किमान 7 सदस्य सहभागी असतील. आता इथे बघा, या 3 एंट्रीजपैकी 2 एंट्री अशा आहेत जिकडे 7 आणि त्यापेक्षा जास्त सदस्य सहभागी आहेत. याचा अर्थ या विभागाचे आपल्याला 4 गुण मिळायला हवे. आता हे गुण कुठे दिसतील ते पण मी दाखवते. तुम्ही बॅक बटनावर क्लिक करून या पेजवर या. इथे वर आपल्या गटाचे नाव आणि पीक दिसते, त्याच्या खाली एकत्र निविष्ठा खरेदी गुण, इथे आपल्याला 10 पैकी 4 गुण मिळालेले दिसत आहेत, जे की बरोबर आहेत. आपल्या 2 एंट्री अशा होत्या ज्याच्यामध्ये 7 आणि त्यापेक्षा जास्त सदस्य सहभागी होते, तर आपल्याला या विभागाचे 4 गुण मिळाले आहेत. अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्या एकत्र निविष्ठा खरेदी करणार आहात किंवा भाड्याने घेणार आहात त्याच्या एंट्रीज ॲपवर करायच्या आहेत.